नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण राज्यसेवामिकेच्या GS3 पेपरमधील HR भागातील 9वा चॅप्टर विकलांग व्यक्तींचे कल्याण हा चॅप्टर अभ्यासत आहोत. या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 4 ते 5 क्वेश्चन विचारते. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत? शिक्षणविषयक योजना बघणार आहोत. त्याच्यामध्ये अपंगासाठी एकात्मिक शिक्षण योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाची योजना, अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय स्कॉलरशिप योजना, राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. त्याचबरोबर इतर योजनांमध्ये अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्काराची योजना, विकलांग व्यक्तींसाठी यंत्रे उपकरणे यांची खरेदी फिटिंगसाठी सहाय्य योजना, दीनदयाळ विकलांग व्यक्ती पुनर्वसन योजना, स्वावलंबन आरोग्य विमा योजना आणि सुगम्य भारत अभियान या योजनांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर शिक्षणविषयक योजनांमध्ये सुरुवातीला काय सांगितलं तर शासनाने सर्व शिक्षण अभियानामध्ये अपंग विद्यार्थ्यांना सामावून घेण्याबाबत तरतूद केली असून त्याचबरोबर शिक्षणाचा हक्क कायदा 2009 नुसार अपंग विद्यार्थी वय वर्ष 18 पर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर अपंग विद्यार्थ्यांसाठी वय वर्ष 6 पासून 18 वर्षापर्यंत त्यांना प्राथमिक शिक्षणाचा लाभ मोफत घेता येणार आहे. 2009चा जो शिक्षण हक्क कायदा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून अपंगांसाठी 18 वर्षापर्यंत त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करता येणार आहे. त्यामध्ये पहिली योजना आहे अपंगांसाठी एकात्मिक शिक्षण योजना. अपंगांसाठी एकात्मिक शिक्षण योजना म्हणजे स्कीम ऑफ इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर द डिसेबल्ड चाइल्ड. याची सुरुवात 1974ला झाली असून या योजनेची पुनर्रचना 1992ला झाली. अपंगांसाठी एकात्मिक शिक्षण योजना ही प्राथमिक शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती. अपंगांसाठी एकात्मिक शिक्षण योजना 1974ला सुरू झाली होती. त्याची पुनर्रचना 1992ला केली आणि प्राथमिक शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना होती. दुसरी योजना आहे अपंग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाची योजना, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन फॉर डिसेबल्ड ॲट सेकंडरी लेवल. या योजनेची सुरुवात 2009-10 मध्ये करण्यात आलेली होती. ही योजना जी अपंगांसाठी एकात्मिक शिक्षण योजना होती त्याच्या जागेवरती सुरू करण्यात आली. 1974ला जी अपंगांसाठी एकात्मिक योजना सुरू करण्यात आली होती त्याच्या जागेवरती 2009-10 साली अपंग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाची योजना सुरू करण्यात आली. या योजनेची 2013 पासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात समाविष्ट करण्यात आलेली आहे. 2009-10ला जी अपंग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाची योजना सुरू करण्यात आली होती ती 2013 मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचे शिक्षण 9वी पासून पुढे सुरू राहण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकार शालेय शिक्षण विभागामार्फत केली जाते. यासाठी निधी हा 100% केंद्राकडून दिला जातो. त्याचबरोबर राज्य सरकार विद्यार्थ्यांना वार्षिक 600 रुपयांची शिष्यवृत्तीसुद्धा या योजनेअंतर्गत देते. तर अपंग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाची योजना 2009-10ला सुरू झाली असून 2013ला ती RMSA म्हणजेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामध्ये वर्ग करण्यात आली आहे. 9वी पासून पुढील शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय अपंग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाची योजना सुरू करण्यात आली. तिसरी योजना आहे अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय फेलोशिप योजना. या योजनेची सुरुवात 2008-9ला करण्यात आली होती. याचा उद्देश काय होता तर उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय स्कॉलरशिप योजनेचा उद्देश होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी असावे अशी सुद्धा अट या अंतर्गत घालण्यात आलेली होती. अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय फेलोशिप योजना ही 2008-9ला सुरू करण्यात आलेली होती आणि उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश होता. पुढची योजना आहे राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप योजना. राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप योजना ही अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना होती. 2012-13ला ही योजना सुरू करण्यात आली असून MPhil PhD करणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी UGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत केली जाते. एका शैक्षणिक वर्षाला 200 स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत जाहीर केल्या जातात. राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप योजना ही 2012-13ला अपंगांसाठी MPhil आणि PhDचं शिक्षण घेण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना असून अंमलबजावणी UGC मार्फत केली जाते. तर नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2014ला झाली होती. या अंतर्गत विद्यार्थ्यांना PhD किंवा मास्टर डिग्री घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. वर्षाला 20 शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत पुरवल्या जातात. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती सांगितले तर 35 वर्षापेक्षा कमी वय असणारा व्यक्ती हे नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना जी 1 एप्रिल 2014 सुरू झाली त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असावे अशी सुद्धा अट ही नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना जी 1 एप्रिल 2014ला परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत घालण्यात आलेली आहे. आता पुढची योजना आहे अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, स्कॉलरशिप फॉर स्टुडंट्स विथ डिसॅबिलिटीज. ही योजना 2018ला सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये 6 योजनांचे पूर्वीच्या ज्या अपंगांसाठी 6 योजना होत्या त्या 6 योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आणि ही नवीन योजना अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2018ला सुरू करण्यात आली. या 6 कोणकोणत्या योजना एकत्र करण्यात आल्या तर
प्री मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर स्टुडंट्स विथ डिसेबिलिटीज यामध्ये 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना होती. त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर द स्टुडंट्स विथ डिसेबिलिटीज ही 11वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. तिसरी योजना टॉप क्लास एज्युकेशन फॉर स्टुडंट्स विथ डिसेबिलिटीज यानुसार नमूद केलेल्या संस्थांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. चौथी योजना होती नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप फॉर स्टुडंट्स विथ डिसेबिलिटीज. यामध्ये परकीय देशांमधील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षण किंवा PhDसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. नॅशनल फेलोशिप फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ही योजना भारतीय विद्यापीठांमध्ये MPhil किंवा PhDसाठी प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. तर 6वी योजना होती फ्री कोचिंग फॉर स्टुडंट्स विथ डिसेबिलिटीज. यामध्ये सरकारच्या गट अ आणि गट ब वर्गातील अधिकारी पदाच्या परीक्षांची मोफत मार्गदर्शनासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या 6 योजना एकत्र करून 2018 साली अपंग विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी कोणकोणत्या सांगण्यात आल्या तर 2016 साली जो अपंगत्वाचा कायदा तयार करण्यात आला होता त्या कायद्यानुसार कोणत्याही एका प्रकारचे अपंगत्व असेल तर 2018च्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. कमीत कमी किती तर 40% अपंगत्व असणं गरजेचं आहे. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुले हे 2018ला जी अपंगांसाठी स्कॉलरशिप योजना सुरू झाली त्या योजनेचा लाभ घेऊ. या योजनेअंतर्गत महिलांसाठी आरक्षण किती आहे तर प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक आणि टॉप क्लास योजनेत 50% आरक्षण महिलांसाठी असे. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप स्कीममध्ये 30% आरक्षण हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. आता या योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे तर प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक आणि टॉप क्लास एज्युकेशन स्कॉलरशिपची अंमलबजावणी ही नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल करेल. तर नॅशनल फेलोशिप योजनेची अंमलबजावणी ही विद्यापीठ अनुदान आयोग आणि दिव्यांग व्यक्ती कल्याण विभाग करतील. तर नॅशनल ओव्हरसीज स्कीम आहे आणि फ्री कोचिंग स्कीम यांची अंमलबजावणी दिव्यांग व्यक्ती कल्याण विभाग करेल. तर प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक आणि टॉप क्लास एज्युकेशन या स्कॉलरशिपची अंमलबजावणी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल करेल. नॅशनल फेलोशिप या योजनेची अंमलबजावणी विद्यापीठ अनुदान आयोग आणि दिव्यांग व्यक्ती कल्याण विभाग करेल. तर ओव्हरसीज स्कीम आणि फ्री कोचिंग स्कीम या योजनेची अंमलबजावणी दिव्यांग व्यक्ती कल्याण विभाग या योजनेची अंमलबजावणी करेल. शिक्षणाव्यतिरिक्त इतर कोणत्या योजना अपंगांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आल्या तर त्यातील पहिली योजना अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार योजना. या प्रकारचे पुरस्कार 1969ला सुरू करण्यात आले. अपंग कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. या योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही योजना लागू ठरते. एकूण पुरस्कारांची संख्या 20 असते. यामध्ये स्त्रींसाठी 7 पुरस्कार राखीव असतात. जर स्त्रिया उपलब्ध नसतील तर तो पुरस्कार पुरुषांना देण्यात येईल. तर अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारांची योजना 1969ला सुरू करण्यात आली असून अपंग कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. पुढची योजना आहे विकलांग व्यक्तींसाठी यंत्रे उपकरणे यांची खरेदी फिटिंगसाठी सहाय्य योजना. असिस्टंट टू डिसेबल्ड पर्सन्स ही जी योजना ही 1981 पासून सुरू करण्यात आलेली आहे. विकलांग व्यक्तींसाठी यंत्रे किंवा उपकरणे यांची खरेदी फिटिंगसाठी सहाय्य योजना ही 1981 पासून सुरू करण्यात आलेली योजना असून विविध गैरसरकारी संस्था, राष्ट्रीय संस्था, जिल्हा पुनर्वसन केंद्र यांना सहाय्यक अनुदाने देऊन गरजू विकलांग व्यक्तींना टिकाऊ उत्तम दर्जाचे आधुनिक यंत्रे व उपकरणे प्राप्त करून देण्यासाठी मदत केली जाते. उपकरणे प्रदान करण्याआधी सुधारात्मक सर्जरी करण्याचीही तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे. यासाठी 15,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 100% अनुदान तर 20,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 50% अनुदान दिले जाते. तर विकलांग व्यक्तींसाठी यंत्रे किंवा उपकरणे यांची खरेदी आणि फिटिंगसाठी सहाय्य योजना ही 1981 पासून सुरू करण्यात आलेली योजना आहे. पुढची योजना आहे दीनदयाल विकलांग व्यक्ती पुनर्वसन योजना. दीनदयाल विकलांग व्यक्ती पुनर्वसन योजना ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरू झालेली योजना आहे. 1999ला ही योजना सुरू करण्यात आली होती. मानसिकदृष्ट्या विकलांगतेच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आणि त्याच्या पुनर्वसनासंबंधी प्रकल्पांची तरतूद करण्यासाठी दीनदयाल विकलांग व्यक्ती पुनर्वसन योजना सुरू करण्यात आली. यासाठी गैरसरकारी संघटना वित्तीय सहाय्य देऊन अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी प्रोत्साहन दिले जाते. तर दीनदयाल विकलांग व्यक्ती पुनर्वसन योजना ही 1999ला सुरू झाली असून मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाची तरतूद ह्या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. पुढची योजना आहे स्वावलंबन आरोग्य विमा योजना. या योजनेची सुरुवात गांधी जयंती दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 2016ला करण्यात आली. अपंग व्यक्तींसाठी सुरू केलेली ही योजना आहे. यासाठी प्रीमियम किती आहे तर 357 रुपये वार्षिक भरावे लागतात. यासाठी वयोगट किती आहे तर 0 ते 65 वर्ष वयोगटातील व्यक्ती हे स्वावलंबन आरोग्य विमा योजना जी 2 ऑक्टोबर 2016ला सुरू करण्यात आली होती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये मल्टिपल डिसॅबिलिटीज, सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझम हे अपंगत्वाचे प्रकार समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. स्वावलंबन आरोग्य विमा योजना ही 2 ऑक्टोबर 2016 साली सुरू करण्यात आली असून अपंग व्यक्तींसाठीची सुरू केलेली योजना आहे.
पुढची योजना आहे सुगम्य भारत अभियान. सुगम्य भारत अभियान म्हणजेच ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन. या योजनेची सुरुवात 2015ला करण्यात आली. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यासंबंधीचा जो ड्राफ्ट बनवण्यात आला होता तो 2006ला बनवण्यात आला होता. या ड्राफ्टवरती 2007ला सह्या करण्यात आल्या आणि याचा अंमल 2008पासून सुरू झाला. हा जो करार होता या करारातील कलम 9 ही अपंग व्यक्तींना सुलभतेची म्हणजेच ॲक्सेसिबिलिटीची खात्री करून देण्याबाबत भाष्य करते. त्यामुळे या कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी सुगम भारत अभियान हे 2015पासून सुरू करण्यात आले. यामध्ये मुख्य भर कोणत्या गोष्टींवर होता तर बिल्ट एन्व्हायरमेंट ॲक्सेसिबिलिटी, ट्रान्सपोर्टेशन सिस्टम ॲक्सेसिबिलिटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन इकोसिस्टम ॲक्सेसिबिलिटी या मुख्य गोष्टींवरती भर होता. यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात तर फिजिकल एन्व्हायरमेंट, ट्रान्सपोर्टेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, अदर सर्व्हिसेस दॅट आर ओपन टू पब्लिक बोथ इन अर्बन अँड रुरल एरियाज या सर्व गोष्टींचा समावेश सुगम्य भारत अभियानांतर्गत होतो. तर 2015 साली सुरू झालेली ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन ही योजना आहे. पुढची योजना आहे विकलांग व्यक्तींसाठी निधी, नॅशनल फंड फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज. या निधीची निर्मिती 1983ला करण्यात आलेली आहे. निधीच्या गुंतवणुकीवर प्राप्त झालेल्या व्याजाच्या आधारे राष्ट्रीय विकलांग व्यक्ती स्कॉलरशिप चालवली जाते. म्हणजे या निधीमध्ये व्यक्तींनी गुंतवलेल्या पैशाच्या व्याजावरती जे व्याज प्राप्त होईल त्या व्याजावरती राष्ट्रीय विकलांग व्यक्ती स्कॉलरशिप चालवली जाते. विकलांग व्यक्तींसाठीचा निधी 1983ला निर्माण करण्यात आला होता. या निधीमध्ये कोण गुंतवणूक करतील त्या गुंतवणुकीवरती जे काही व्याज प्राप्त होईल त्याच्या आधारे राष्ट्रीय विकलांग व्यक्ती स्कॉलरशिप चालवली जाते. विकलांग व्यक्तीच्या सबलीकरणार्थ न्यास निधी, ट्रस्ट फंड फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. अशा प्रकारचा निधी कोणाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आला तर 2004 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निधी स्थापन करण्यात आला. यामध्ये काय सांगण्यात आलं तर बँकांनी कर्जदाराकडून व्याज वसूल करताना पूर्णांक आकडे करून जी रक्कम जमा केलेली असते ती रक्कम या निधीमध्ये ठेवता येईल. म्हणजे एखाद्या रकमेचं व्याज 1000 रुपये वरती 50 पैसे होत असेल तर ही जी 50 पैसे रक्कम आहे ती सर्व प्रकारची रक्कम गोळा करून ही द ट्रस्ट फंड फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज या निधीमध्ये ठेवण्यात येईल. याची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली तर नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर ऑफ पर्सन्स विथ ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन अँड मल्टिपल डिसॅबिलिटीज हा जो 1999चा ॲक्ट आहे या ॲक्टच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निधीची स्थापना करण्यात आली. नॅशनल ट्रस्टशी जे स्थापन करण्यात आलं आहे द ट्रस्ट फंड फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज हे एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे आणि मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ऑफ या मिनिस्टर अंतर्गत कार्यरत आहे. तर विकलांग व्यक्तीच्या सबलीकरणात न्यास निधी ही 1999च्या स्थापन झालेली ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असून मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एन्व्हायरमेंट या मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. या निधीमार्फत तसेच राष्ट्रीय नॅशनल ट्रस्टतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्या कोणकोणत्या योजना राबवल्या जातात तर घरौंडा यासंबंधीची योजना कशासाठी राबवली जाते तर अपंग वृद्धांकरता दीर्घायुष्यासाठी राहण्याची व्यवस्था इथे केली जाते. सहयोगी योजना अपंगाची काळजी घेणाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राबवली जाते. समर्थ ही योजना दीर्घकालीन लघुकालीन वास्तव्यासाठी राबवली जाते. ज्ञानप्रभा योजना या अंतर्गत शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगारीभिमुख शिक्षण दिले जाते. निर्माया ही योजना आरोग्य विमा अपंगांसाठी 1 लाख रुपयेपर्यंत विमा योजना आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले तर शिक्षणविषयक योजना बघितल्या. त्यामध्ये अपंगांसाठी एकात्मिक शिक्षण योजना बघितली 1974ला सुरू झाली होती. त्यानंतर अपंग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षण योजना बघितली 2009-10ला सुरू झाली होती. 2013ला ही RMS या अंतर्गत वर्ग करण्यात आले. त्यानंतर अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय फेलोशिप योजना 2008-9ला सुरू झाली होती. राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप योजना 2012-13ला सुरू झाली होती. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना 1 एप्रिल 2014ला सुरू झाली होती. तर अपंग विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना ही 6 योजना एकत्र करून 2018ला सुरू झाली होती. त्यानंतर अपंगासाठीच्या इतर योजना बघितल्या. त्यामध्ये अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्काराची योजना 1969ला सुरू झाली होती. विकलांग व्यक्तींसाठी यंत्रे किंवा उपकरणे यांची खरेदी फिटिंगसाठी 6 योजना 1981ला सुरू झाली होती. दीनदयाल विकलांग व्यक्ती पुनर्वसन योजना 1999 पासून सुरू झाली होती. स्वावलंबन आरोग्य विमा योजना 2 ऑक्टोबर 2016ला सुरू झाली होती. सुगम्य भारत अभियान 2015ला सुरू झालं होतं. तर विकलांग व्यक्तींसाठी निधी हा 1983ला स्थापन करण्यात आला होता. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये केला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.